नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, विधवा महिला योजना, आजारी लाभार्थी तसेच दिव्यांग लाभार्थी बांधवांनो, आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सध्या कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होत आहे, काल कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले, आज कोणाला पैसे मिळणार आहेत, पुढील दिवसामध्ये पैसे कसे जमा केले जाणार आहेत आणि ज्या लाभार्थ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत त्यांनी पुढे काय करावे। त्यामुळे तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। मित्रांनो, सर्वप्रथम सध्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याबाबतची महत्त्वाची माहिती समजून घेऊया। काल दुपारी साधारण 1 ते 2 वाजल्यापासून काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, विधवा महिला योजना, आजारी लाभार्थी आणि ज्या लाभार्थ्यांना 1,500 रुपये अनुदान मिळते अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये काल पैसे जमा झाले आहेत। याबाबत लाभार्थ्यांकडून माहितीही मिळालेली आहे। काल संध्याकाळपर्यंत ज्या ज्या ठिकाणी पैसे जमा झाले होते त्याबाबतची माहितीही देण्यात आली होती। यापूर्वी सांगण्यात आले होते की संबंधित लाभार्थ्यांना 20 तारखेपर्यंत पैसे मिळतील। त्यानुसार ज्या लाभार्थ्यांना काल पैसे मिळाले नाहीत त्यांच्या मनात एकच प्रश्न असू शकतो, काल पैसे आले नाहीत तर आज पैसे येतील का? तर होय, आज देखील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। मात्र इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, सध्या जे पैसे जमा होत आहेत ते ऑगस्ट महिन्याचे पैसे नाहीत। काल ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले त्यांना जुलै महिन्याचे पैसे मिळालेले आहेत। श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, विधवा महिला योजना आणि आजारी लाभार्थी यांच्यासह ज्या लाभार्थ्यांना 1,500 रुपये अनुदान मिळते अशा लाभार्थ्यांना जुलै महिन्याची रक्कम जमा करण्यात आली आहे। दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांगत्वाच्या 21 श्रेण्या आहेत। हाताने, पायाने, डोळ्याने किंवा इतर प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांचा विषय वेगळा आहे। म्हणून पुन्हा एकदा स्पष्टपणे समजून घ्या, काल जमा झालेले पैसे हे जुलै महिन्याचे आहेत, ऑगस्ट महिन्याचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत। त्यामुळे सोशल मीडियावर किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाल्याबद्दल काही माहिती दिसली तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका। लाभार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होईल अशी चुकीची माहिती अनेकदा फिरत असते। त्यामुळे कोणतीही माहिती समजून घेताना काळजी घेणे गरजेचे आहे। आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळणार? जुलै महिन्याचे पैसे काही लाभार्थ्यांना मिळालेले आहेत। ऑगस्ट महिन्याची रक्कम पुढील महिन्यात मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे ज्या लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे पैसे मिळालेले आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा की सध्या मिळालेली रक्कम जुलै महिन्याची आहे, ऑगस्ट महिन्याची रक्कम अद्याप जमा झालेली नाही। आता ज्या लाभार्थ्यांना काल पैसे मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे, आज देखील जुलै महिन्याचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे। म्हणजे काल ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत अशा संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज जुलै महिन्याची रक्कम जमा होऊ शकते। त्यामुळे काल पैसे आले नाहीत म्हणून लगेच काळजी करण्याची गरज नाही। सर्व संबंधित लाभार्थ्यांना 20 तारखेपर्यंत पैसे मिळतील असे सांगण्यात आले आहे। आता ज्या लाभार्थ्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत किंवा ज्यांच्या कागदपत्रांबाबत काही इतर प्रक्रियेबाबत प्रश्न आहेत त्यांच्याबाबतही माहिती समजून घेणे महत्त्वाचे आहे। काही दिव्यांग लाभार्थ्यांना अद्याप पैसे मिळालेले नाहीत, काही लाभार्थ्यांचे कागदपत्रे अपडेट झालेली नाहीत, वेबसाईट कधी सुरू होणार, कागदपत्रे का अपडेट झालेली नाहीत आणि पैसे का मिळालेले नाहीत असे अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्या मनात आहेत। या सर्व प्रश्नांबाबत पुढील महत्त्वाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल। म्हणून योजनाशी संबंधित पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे व्हिडिओ पाहत राहा। आता आणखी एक महत्त्वाची विनंती आहे, आपल्या आजूबाजूला अनेक लाभार्थी आहेत ज्यांच्याकडे स्वतः मोबाईल नाही, अशा लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती आपण पोहोचवली पाहिजे। विशेषतः गावाकडील आणि ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना त्यांच्या सोप्या भाषेत ही माहिती समजून सांगा। महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात, त्यामुळे ज्यांना माहिती समजून घेण्यात अडचण येत आहे त्यांना त्यांच्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने ही माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न करा। कारण अनेक लाभार्थी असे आहेत की ज्यांच्या घरी मदतीसाठी मुलगा किंवा मुलगी नाही, अनेक विधवा महिला आहेत, काही लाभार्थ्यांचे वय खूप जास्त आहे, 74, 75, 80 आणि अगदी 92 वर्षाच्या लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणे महत्त्वाचे आहे। अशा लाभार्थ्यांना योजनांच्या पैशांची आणि संबंधित माहितीची मोठी गरज असते।
त्यामुळे आपल्या गावातील आणि परिसरातील आणि कुटुंबातील अशा लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकीच्या माहितीपासून सावध राहा। कुठल्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका। चुकीच्या बातम्यांमुळे अधिक अडचणीत असलेल्या लाभार्थ्यांना गोंधळ वाढतो आणि त्यांना मानसिक त्रास होऊ शकते। त्यामुळे योजनांबाबत माहिती देणाऱ्या सर्वांनाही जबाबदारीने माहिती पोहोचवणे गरजेचे आहे। केवळ छोट्या फायद्यासाठी किंवा छोट्या पैशासाठी लाभार्थ्यांची दिशाभूल होईल अशी चुकीची माहिती पसरू नये, कारण या योजनेचे लाभार्थी या पैशाची आतुरतेने वाट पाहत असतात। त्यामुळे चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांच्या मनाला त्रास होऊ शकते। चला तर आता आजच्या संपूर्ण माहितीचा एकदा थोडक्यात आढावा घेऊया। पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालपासून काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल जमा झालेली रक्कम हे जुलै महिन्याची आहे। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांना 1,500 रुपये अनुदान मिळते अशा संबंधित लाभार्थ्यांचे जुलै महिन्याचे पैसे जमा केले जात आहेत। चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑगस्ट महिन्याचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत। पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाभार्थ्यांना काल पैसे मिळालेले नाहीत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज देखील जुलै महिन्याचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे। सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संबंधित लाभार्थ्यांना 20 तारखेपर्यंत पैसे मिळतील असे सांगण्यात आले आहे। आणि सातवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑगस्ट महिन्याची रक्कम पुढील महिन्यात मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे जुलै महिन्याचे पैसे मिळाले आहेत का हे आपल्या खात्यामध्ये नक्की तपासा। ज्या लाभार्थ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत त्यांनी आजच्या प्रक्रियेकडे लक्ष द्यावे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीवर लगेच विश्वास ठेवू नका। आता अनेक लाभार्थ्यांच्या मनात आणखी एक प्रश्न असतो की जर 20 तारखेपर्यंत पैसे मिळणार आहेत तर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा का होत नाहीत। याबाबत सध्या एवढेच लक्षात घ्या की सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम एकाच वेळी जमा होईल असे नाही। काल काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत तर काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजून रक्कम आलेली नाही। म्हणून काल पैसे आले नाहीत म्हणून आपल्याला पैसे मिळणारच नाहीत असा निष्कर्ष काढू नका। ज्या लाभार्थ्यांना काल रक्कम मिळालेली नाही अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज देखील जुलै महिन्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे। त्यामुळे 20 तारखेपर्यंत पैसे मिळतील असे सांगण्यात आले असल्यामुळे काही कालावधीत आपल्या खात्यामध्ये रक्कम जमा होते का याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे। विशेषतः एकाच गावातील किंवा एकाच योजनेतील काही लाभार्थ्यांचे पैसे आले आणि काहींना पैसे आले नाही तर त्यावरून लगेच कोणाला पैसे मिळणार आणि कोणाला पैसे मिळणार नाहीत असा निष्कर्ष काढू नका। आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणे गरजेचे आहे। संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इतर लाभार्थ्यांच्या जुलै महिन्याच्या रकमेबाबत सध्या पैसे जमा होण्याची माहिती समोर आली आहे। मात्र दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांगत्वाच्या श्रेणी आहेत। हाताने, पायाने, डोळ्यांनी किंवा इतर प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांचा विषय वेगळा असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे एखाद्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत म्हणून त्याच दिवशी सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्येही पैसे जमा झालेले असतील असे समजणे योग्य नाही। प्रत्येक लाभार्थ्याची परिस्थिती आणि संबंधित प्रक्रिया वेगळी असू शकते। याच कारणामुळे काही लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत तर काही लाभार्थ्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत। म्हणून दिव्यांग लाभार्थ्यांनी इतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले म्हणून स्वतःच्याही खात्यामध्ये लगेच पैसे आले पाहिजेत असा अंदाज बांधू नये। सध्या ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांच्यासाठी पुढील माहिती आणि पुढील अपडेट महत्त्वाचे ठरणार आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या गावातील, कुटुंबातील किंवा परिसरातील ज्या लाभार्थ्यांकडे मोबाईल नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला आणि इतर गरजू लाभार्थ्यांना ही माहिती सोप्या भाषेत समजून सांगा। अशाच प्रकारची पुढील महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे अपडेट रोज तुमच्या मोबाईलवर थेट मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा। धन्यवाद। भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेट सोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।